पहिल्याच घासामध्ये मिसळी त्याच्या स्वतःच्या एक छान कॅरेक्टरची ओळख करून दिली. मीडियम स्पायसी आहे खरं, पण तरीही तुम्ही जर फारसं तिखट खात नसाल ही मिसळ मला एक झटका देईल. नमस्कार मित्रांनो, एकांत रायडरच्या एका नवीन भागात परत एकदा तुमचं स्वागत. आज तुमच्यासमोर एक मिसळ आणणार आहे. ही मिसळ स्पेशल आहे कारण का ही एक तिखट मिसळ आहे. ही मिसळ किती जुनी मला माहीत नाही. असं म्हणतात ही पुण्यातली सगळ्यात जुनी तिखट मिसळ आहे. पण मी 75 वर्ष जुनी टिळक रोडची जी रामनाथ मिसळ खाल्लेली आहे ती खूप सुंदर मिसळ वाटली मला, आणि ती आत्तापर्यंत माझी तिखट मिसळींमध्ये एक आवडती मिसळ आहे. नवीन मिसळींचं जर विचारलं तर भाडाईत मिसळ जी आहे तीही एक छान तिखट मिसळ आहे आणि तीही मला आवडते. ही मिसळ कोणती, ही आहे कुठे, याची चव कशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं याची किंमत काय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर आजच्या तिखट मिसळीसाठी भेट द्यायला आपण आलो आहोत प्रभात रोडजवळ काटाकीर या मिसळीला. तर डावीकडनं तुम्ही येता कर्वे रोडकडून आणि उजवीकडे जर तुम्ही वळालात तर हा तुम्हाला घेऊन जातो कर्नाटक हायस्कूलकडे. आपल्या उजव्या हातालाच समोर कर्नाटक हायस्कूल आहे आणि त्याच्याच समोर आहे ही काटाकीर मिसळ. इथे बोर्डवरती मिसळचे अनेक प्रकार आणि इतरही त्यांचे जे पदार्थ मिळतात ते दिलेले आहेत आणि त्यांच्यासमोर दरही दिलेले आहेत आणि त्याच्याच पलीकडे पार्सलचेही दर दिलेत. तर मिसळीमध्ये आपल्याला मिळाली ही मिसळ. हाताने तुम्हाला एक अंदाज येईल आणि एक सॅम्पलची अशी एक छोटी ही मिळाली. ॲक्च्युली खूप क्यूट आहे. जनरली आपण सगळं मोठं पाहतो सगळीकडे, एक फार छोटं आणि छान दिसणारं असं आहे सॅम्पलचं भांडं आहे. आपण मीडियम तिखट घेतली. तिखट घेण्याचं धाडस तर माहीत नाही. चला बघूया काटाकेरीची मीडियम मिसळ. तर आज आपण आलो आहोत काटाकेरला त्यांची मीडियम मिसळ खाण्यासाठी. इथे दोन पद्धतीच्या मिसळ मिळतात मित्रांनो, एक म्हणजे तिखट आणि एक म्हणजे मीडियम. मी तर मीडियम घेतलेली आहे. मी तिखट खातो पण इतकं तिखट खाण्याचं धाडस माझ्यात नाही. काटाकेर मला वाटतं बरंच जुनं आहे, पण मी टिळक रोडचं जे जुनं रामनाथ मिसळ आहे त्यांची तिखट मिसळ खाल्ली होती. तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे चॅनलवर. तुम्ही जर तो व्हिडिओ चॅनलवर पाहिला नसेल तर नक्की पहा. तिथली मिसळी खूप छान आहे, जुनी मिसळ आहे त्यांची. तर ही मिसळ आता आपण बघूया जी मीडियम स्पायसी मीडियम तिखट अशी मिसळ आहे. एकदा बघून घ्या की या मिसळीमध्ये त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे. बारीक शेव आहे, नायलॉन शेव दिसते ही. कांदा, कोथिंबीर, फरसाण, मटकी, बटाटा अजून जरी दिसला नाही. येस, बटाटा आहे. मला वाटतं पोहेही असतील. बघूया आपण, लागले तर कळेलच. पण बटाट्याची भाजी आणि फरसाण. पोहे अजून जरी नाही दिसले, मला वाटते असते. बघूया. चला शास्त्राप्रमाणे पहिल्यांदा लिंबू पिळून घेऊ. 2 पाव दिलेत, छान मऊ आहेत पाव. आणि हे आपलं मीडियम स्पायसी असं सॅम्पल. तो खाण्याबरोबरच आहे मिसळीचा एक छान वास येतो आहे. एक हलकासा तिखटपणा आणि आपण जे लिंबू पिळले त्याच्यात एक लिंबाचा वास. हे दोन्ही वास मिळून ना
मस्त वास असं निर्माण झाला आहे आणि त्यांनी तोंडाला पाणी सुटलं आहे. बघूया. पहिली सोय काटाकेर मिसळ. पहिला घास. मला छान त्यांचा जो रस्सा आहे ना तो शोषून घ्यायचा आहे ब्रेडमध्ये. पहिल्याच घासामध्ये मिसळी त्याच्या स्वतःच्या एक छान कॅरेक्टरची ओळख करून दिली. मीडियम स्पायसी आहे खरं, पण तरीही तुम्ही जर फारसं तिखट खात नसाल ही मिसळ मला एक झटका देईल. पहिलाच घास. मस्त सुंदर ओळख झाली. मजा येणार आहे ही मिसळ खाताना. मी फक्त रस्सा घेतला होता आणि ब्रेड, बाकी काही घेतलं नव्हतं, तरीही खूप सुंदर आहे. सुंदर. आता जेव्हा बाकीचे ऐवज आपण काढले रस्स्याबरोबर फरसाण, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा हलकासा आंबटपणा, छान सगळं एकजीव आलं आणि मिसळीने ही ओळख करून दिली जी सांगते की मी मिसळ आहे. मी फक्त तिखट नाही आहे. फरसाणचा थोडा खारेपणा, कांदा आणि कोथिंबीरचा थोडा फ्रेशपणा, या सगळ्या घटकांनी आपली एक एकत्र ओळख अशी करून दिली या काटाघाट मिसळच्या दुसऱ्या घासाने. खूप सुंदर मिसळ आहे. तुम्ही जर कधी या भागात आलात, आता मी आलो कर्वे रोडच्या या शाखेमध्ये, इथे जर तुम्ही जवळ आलात तर नक्कीच काटागिरीची मिसळ तुम्ही ट्राय करा. मला तर मिसळ खूप आवडली. ही मिसळ मी छान आनंदाने संपवणार आहे. त्यांच्या अनेक शाखा आहेत. मला वाटतं 8 शाखा आहेत त्यांच्या. त्या सगळ्या शाखा आहेत त्यांच्या. कर्वेनगर, प्रभात रोड, सातारा रोड, धोळे पाटील रोड, पिंपळे सौदागर, सिंहगड, बानेर आणि वाघोली. तर आपण आलो प्रभात रोडच्या या शाखेमध्ये, जे की कर्वे रोडच्या जवळ आहे. 2च घास घेतले होते आपण आणि खूप सुंदर अशी मिसळ वाढलेली आहे. थोडं अजून सॅम्पल टाकूया. या मिसळीमध्ये मी जे एक अनुभवलं ते म्हणजे त्याच्यात जे ऐवज आहेत बाकीचे फरसाण म्हणा, त्यांनी भरलेली मिसळ वाटते. असं नाही की तुम्हाला घटक किंवा पदार्थ कमी दिले आणि रस्सा जास्त वाटतो आहे. मी आता पहिल्यांदा पूर्ण सॅम्पल घेतलं, कारण काय बाकीचं जे फरसाण आहे त्यांनी ते सॅम्पल ओढून घेतलं, शोषून घेतलं. वाटी अशी बाऊल असं बऱ्यापैकी मोठं आहे आणि सगळे घटक ते बाऊल भरून आहेत. काही मिसळ असतात ज्या तुम्हाला त्याचा तिखटपणा जो हवा असा आहे तो हळूहळू त्याची जाणीव करून देतो. पण काटागिरीची ही मिसळ अजिबात त्या बाबतीत लाजत नाही. पहिल्या घासात तुम्हाला तो तिखटपणा येतो जो मिसळीमध्ये हवा. ही गोष्ट या मिसळीमध्ये मला जरा वेगळी आणि छान पद्धतीने वेगळी वाटली. तिसऱ्यांदा मी सॅम्पलचं घेतलं, कारण का याच्यात फरसाण, शेव हे एवढं आहे की दिलेलं सॅम्पल जे आहे ते सगळं शोषून घेतं. आणि यांची सॅम्पलचा जो भांडं किंवा पेला म्हणता येईल आपल्याला, याला छोटा आहे, छोटा करायचा आहे, फार काही मोठा नाही आहे. आणि छान आहे, म्हणजे वायाही जात नाही. जेवढं पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही वापरू शकता. खूप आवडीने खातो आहे मी ही मिसळ. मला आवडली खूप मिसळ ही. मला वाटतं आपण बऱ्यापैकी तिखट मिसळ ह्या खाल्ल्या होत्या. पिंपरी चिंचवडची मला वाटतं
जी तिखट मिसळ आहे ती राहिली आहे आपली, ती आपण लवकरच कवर करूया. पण त्यापूर्वी काटाखेर मिसळीचा पुरेपूर आनंद घेताना एखादं राईड. मी तिखट खाणारा माणूस आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये गेलो सगळ्यांपैकी मी पहिला असतो जेव्हा सांगतो की मला तो पदार्थ थोडा तिखट करून द्या. पण जेव्हा मी काटाखेरमध्ये आलो माझा शहाणपणा मी बाजूला ठेवला, कारण का मी इथल्या तिखटपणाबद्दल ऐकू नये की इथली मिसळ खरोखर तिखट असते. म्हणून ते धाडस मी काही केलं नाही आणि तिथे नॉर्मल मिसळच घेतली. मिसळीची क्वांटिटी भरपूर आहे, एवढी की मला वाटतं तुम्ही दोघंजण जर आला दोघंजण पण इथे खाऊ शकाल, एवढी जास्त क्वांटिटी आहे. तुम्ही जर काटाखेरमध्ये आला असाल तुमचा अनुभव मला खाली कमेंट करून मध्ये सांगा. तुमचा अनुभव कसा होता रे? मला तर खूप आवडली. घाम काढणारी मिसळ आहे आणि तुम्हाला तिखट आवडत असेल आणि तुम्ही इथे आला नसाल, खूप मोठी गोष्ट तुम्ही मिस करताय. तुमच्या जवळच्या काटाखेरच्या शाखेमध्ये नक्की जा नॉर्मल मिसळ खायला. ओके, तर मित्रांनो आत्ताच आपण काटाखेरची जी मिसळ आहे ती खाऊन आलो. काटाखेरची मिसळ खूप सुंदर आहे, खूप चविष्ट मिसळ आहे. तिथे ॲक्च्युली 3 प्रकारच्या मिसळ मिळतात हे मला माहीत नव्हतं. मी डायरेक्ट तिथे जाऊन टेबलवर बसलो आणि तिथल्या माणसाने आपल्याला विचारलं मीडियम मिसळ का तिखट मिसळ. अर्थात मी मीडियम मिसळ सांगितलं, पण नंतर मी जेव्हा बोर्ड पाहिला त्याच्यावर मला कळलं की त्यांच्याकडे लाईट मिसळ पण मिळते. मग एकूण 3 मेन प्रकारच्या मिसळ, लाईट, मीडियम आणि तिखट. आपण मीडियम घेतली होती, खूप चविष्ट मिसळ, क्वांटिटी पण भरभरून. बाऊलकडे बघून तुम्हाला एवढं वाटत नाही, तुम्हाला वाटतं अरे पटकन संपेल, पण ते बाऊल पूर्ण गच्च भरलं होतं. बटाटा भाजी, ते पोहे वापरत नाहीत आणि फरसाण आणि नायलॉन शेव या 3 ते 4 घटकांनी ही काटाखेरची मिसळ आहे ती बनलेली आहे. सॅम्पल जर म्हणायचं झालं तर सॅम्पलची चव ही अतिशय सुरेख, तिखट, याच्यात आंबटपणा गोडपणा हा काही प्रकार नाही, पुरेपूर तिखट अशी ही मिसळ आहे. तुम्हाला तिखट जर मिसळ आवडत असेल तर तुम्ही मीडियमपासनं पुढे तिखट ही घेऊ शकता. माझा ऐकाल तर मीडियम मिसळ घ्या. मीडियम मिसळीनेही माझा पुरेपूर घाम काढला होता, तर मीडियम मिसळ खूप छान. लाईट मिसळ मला वाटतं त्यात कुठली तर्री किंवा असं काही देत नसतील. छान एकूणच माझा अनुभव. पुण्यामध्ये मला वाटतं यांच्या 7 ते 8 शाखा आहेत. यापैकी कुठल्याही शाखेमध्ये जर तुम्ही जाऊन काटाखेरची मिसळ खाल्ली असेल तुमचा अनुभव मला सांगा. ही मिसळ मला वाटतं तिखट खाणाऱ्या किंवा तिखट आवडणाऱ्या लोकांसाठीच आहे. ज्यांना तिखट चालत नाही त्यांना ही मिसळ कदाचित आवडणार नाही. पुण्यात इतर बऱ्याच मिसळ आहेत, तुम्हाला त्याही मिसळीचा आनंद घेता येईल आणि आपण बऱ्यापैकी मिसळ आपल्या या चॅनलवर कवर केलेल्या आहेत. तर तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलात मिसळींच्या तर तुम्हाला बऱ्यापैकी मिसळ तुम्हाला दिसतील. फार पुण्यातली सगळ्यात जुनी वैद्य मिसळ ते नवीन काही मिसळी आत्तापर्यंत आपण कवर केलेल्या आहेत आणि याच्यापुढेही आपण मिसळी ज्या आहेत पुण्यातल्या त्या कवर करत राहू. तर तुम्हाला तुमचा अनुभव खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब नक्की करून जा. आणि तुम्हाला जर कुकिंग रेसिपीज पाहिजे असतील तर स्वातीच्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.